नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पंडित शिवकुमार श्री या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि करिअर शिक्षण आणि परदेश गमन हाच आपला महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पंडित शिवकुमार श्री स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार. आपण त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत, मात्र त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते, पाहूया. वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 3 दशकं म्हणजेच 30 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे. त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य, राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात. तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि सरांचा आपण नुकताच परिचय पाहिलेला आहे. मात्र करिअर शिक्षण आणि परदेश गमन या संदर्भात तुम्हाला कोणतीही जर शंका असेल किंवा तुम्हाला काहीही विचारायचं असेल, आपल्या स्क्रीनवर काही क्षणातच एक नंबर येईल, त्यावर तुम्ही लगेच कॉल करू शकता आणि सरांची तुम्ही चर्चा करू शकता. सर, वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आपण पाहतो की करिअरसाठी बऱ्याच फॅकल्टीज असतात. CA असू देत किंवा डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, आर्किटेक्ट असू दे, कलाकार असू दे, कन्सल्टंट असू दे. बरं, कशात करिअर करता येतं हे सांगता येतं का? नमस्कार प्रेक्षको. आज खूप महत्त्वाचा 10वी आणि 12वीची परीक्षा संपलेली आहे आणि सगळ्यांना निकालाचे वेध लागलेले आहेत की आता माझ्या मुलाला किती पर्सेंट पडतील आणि नंतर काय होईल, कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायचं, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न उभारतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असा आहे की आपण कॅटेगराईज जर केलं 60 ते 70%, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 99.9, ओके. तर 80च्या पुढच्या लोकांचं एक ध्येय ठरलेलं आहे की मी इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, याप्रमाणे ठरलेलं असं. पण 60 ते 70 किंवा 50 ते 70 या ज्या कॅटेगरीच्या लोकांना कळत नाही की आपण आता काय करायला पाहिजे. आता 80% लोकांना कळत नाही काय करायला पाहिजे. काय असा क्रायटेरिया लावायला पाहिजे की आपण मुलांना या साईडला जाऊ शकतो, आपण ठामपणे सांगू शकतो. बरोबर आहे. पहिला मुद्दा हा की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मला हे 30-35 वर्ष झाले आणि यासंबंधी तुम्ही कुठल्या साईडला जायला पाहिजे हे सांगण्यासाठी कोणीही ज्योतिष असू दे त्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, 10वी 12वी आणि फक्त BA किंवा असं काय शिकलेला व्यक्ती असेल तर त्याला इंजिनिअरिंगचं काय सांगता येईल. डॉक्टर काय, आता मी स्वतः इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे. मी 11वी 12वीला असताना माझ्याबरोबर जे डॉक्टर्स जे होते ते माझे रूममेट्स होते. डॉक्टर रावण, डॉक्टर पवार, तेव्हा डॉक्टरचा अभ्यास वगैरे त्यांचा जो प्रोटोकॉल सगळे माहिती होते. नंतर मी ज्या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर मी कॅम्पसमध्ये सिलेक्ट होऊन ज्यावेळेला मी पुण्यामध्ये आलो ॲज अ जॉब करायला, त्यावेळेला माझे रूममेट मी पोलीस इन्स्पेक्टर असतील अशा ठिकाणी राहिलो, कारण मला पोलीस डिपार्टमेंट बाकी सगळ्या गोष्टीची पूर्ण मला माहिती पाहिजे होती. अशाबद्दल आपण आपल्या जीवनामध्ये जगताना अशा काही गोष्टी करायला लागतात की ज्या पुढच्या दृष्टिकोन आपल्याला फायदेशीर ठरतील. तर तुमच्या सगळ्यात बॉटम लाईन काय, एक टेक्निकल ॲनालिसिस आपण केलं तर जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत लक्षात. या जगातला कुठलाही माणूस तुम्ही कम्पेअर करा, एक तर माणूस जॉब करतो, दुसरं बिझनेस करतो, तिसरं बसून खातो, चौथा काय ऑप्शन नाही आहे. या 3च कॅटेगरीचे लोक जगात तुम्हाला बघायला मिळतील. आता लहान तुमची मुलं आहेत, कुठल्या साईडला घालायचं, बसून खायचा संबंध नाही. 2च पॉईंट आहेत की जॉब करायला पाहिजे का बिझनेस केला पाहिजे. ओके.
आता जॉब हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आहे, बरोबर आहे. बिझनेस पण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, ह्यातून ॲनालिसिस पत्रिकेतून गेलो तर आम्ही करू शकतो. प्रत्येक जण करू शकतो, याची काही गॅरंटी ॲब्सोल्युटली नाही आहे. ओके, याला प्रचंड अनुभव असणं पण सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. तर जेव्हा पत्रिका बघतो ते पत्रिका भेटल्यानंतर ऑन द स्पॉट हे कुठल्याही ज्योतिषाला सांगता आलं पाहिजे, जर ठामपणे सांगता आलं पाहिजे, यस हा बिझनेसची पत्रिका आहे. मग तुम्हाला 11वी-12वीला जाताना तुम्हाला ए ग्रुप घ्यायला पाहिजे का बी ग्रुप घ्यायला पाहिजे. आणि मी हे सगळं केलेलं आहे. ए ग्रुप म्हणजे मॅथ्स आला आणि बी ग्रुप म्हणजे बायोलॉजी वगैरे आलं. मग बायोलॉजी आल्यानंतर मग डॉक्टर्स आहेत किंवा बाकीचं फॅशन डिझायनिंग असेल, म्हणजे काय तर तुमचं DMLT आहे, डेंटिस्ट आहे, BAMS आहे किंवा आर्किटेक्चर आहे, हे सगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकता. ए ग्रुप आला की मग इंजिनिअरचे सगळे फील्ड ओपन होतात तुमच्याकडे. मग ए ग्रुप जर बघितला तर 90% जॉब ओरिएंटेड आहे, बी ग्रुप बघितला तर सगळं 90% बिझनेस ओरिएंटेड आहे. आता तुम्ही जर तुमच्या मुलाला जर डॉक्टरसाठी ॲडमिशन बसला, तुम्ही माझ्याकडे असे शेकडोनं काय हजारोनं आले आहेत, म्हणजे ज्यांनी डॉक्टर म्हणून ॲडमिशन घेतलं, डेंटिस्ट झालेले आहेत, डॉक्टर झालेत, अजिबात त्याचा बिझनेस चालत नाही आहे. MBBS झालेत तरी त्यांचा बिझनेस चालत नाही आहे, हॉस्पिटलची डेव्हलपमेंट होत नाही आहे. मात्र बाकी डॉक्टरांची नक्की होते, हुशार, बुद्धिमान, पर्सेंटेज भरपूर असताना पण बिझनेस चालत नाही. आर्किटेक्ट झालेले आहेत, बिझनेस नाही चालत आहे, फक्त लोक काम करून घेतात, पैसे नाही देत आहे. म्हणजे काय होतं, तुम्ही ज्यावेळेला स्ट्रीम निवडताना तेव्हाच तुमचं क्लिअरिटी पाहिजे की या जीवनात तुम्हाला सक्सेस आहे का नाही. आणि आपलं ज्योतिषशास्त्राचं एवढं चांगलं टूल आहे, एक्सपर्ट ओपिनियन घेतले, तुम्ही कॅन डिसाईड की तुम्हाला बिझनेस करायचा का जॉब करायचा आहे. तर बिझनेस आणि जॉब हा पॉईंट आला. आता इंजिनिअरिंग साईडला IT घ्यायचं आहे, सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे की तुम्हाला ENTCमध्ये जायचं आहे, सिव्हिलमध्ये जायचं आहे का, ते पण सगळ्यात महत्त्व. आणि लोक सिव्हिल इंजिनिअरिंग करतात आणि नंतर पत्रिकेमध्ये कळतं की प्रॉपर्टीमध्ये सक्सेस नाही आहे आणि कन्स्ट्रक्शन ते करू शकत नाहीत, स्वतः नावावर प्रॉपर्टी घेऊ शकत नाहीत, अशी पत्रिका असते. अशी लोक BE सिव्हिल करून बसतात. मग पुढं त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या अडचणी तयार होतात. त्याचप्रमाणे आता कलाकार लोक आहेत किंवा मास मीडियामध्ये असतील किंवा TV टेलिव्हिजनवर असतील, त्यांचे कुठले ग्रह प्रबळ आहेत की ज्यामुळे ते मास मीडियाला जाऊ शकतात, कुठले ग्रह चांगले आहेत की ज्यामुळे ते सायंटिस्ट होऊ शकतात. एकाच ठिकाणी काम करून बसणाऱ्याची पत्रिका ही पूर्ण वेगळी असते, गव्हर्नमेंट सेक्टरची पत्रिका ही पूर्ण वेगळी असते. ओके, तर हे 35 वर्षाचा अनुभव असल्याने मी तुम्हाला ते बघितलं तर अप्रॉक्सिमेटली कळतं की कुठल्या साईडला जायला पाहिजे, काय फ्युचर. बरं, हा मुलगा आउट ऑफ इंडिया जाणार आहे का, इंडियाच्या बाहेर जाणार आहे, काय तुमचं शिक्षण तुम्ही करणार आहे आणि करिअर वेगळंच होणार. फॉर एक्झाम्पल मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, पण आता मी या फील्डमध्ये आहे, पण माझं जे माइंड प्रोसेस जी आहे ते अभ्यासामुळे खूप शार्प झालेली आहे. ग्रासरूट लेवलला जाऊन करून ॲनालिसिस करायचं माइंड तयार झालं, दॅट इज बिकॉज ऑफ इंजिनिअरिंग. मग मी जे काय काम करतो त्याच लेवलला मी करतो की ज्यामुळे त्याचा मला फायदा झाला. मग विचार करा की हे माझं इंजिनिअरिंग आणि हे बॅकग्राऊंड, मी आजपर्यंत 21-22 कंट्रीज फिरलो आहे. US मध्ये, न्यूयॉर्कमध्ये माझं रजिस्टर्ड ऑफिस, लंडनमध्ये ऑफिस, हाँगकाँगला जाऊन सगळं. दॅट इज बिकॉज ऑफ माय पॅशन. मी ठरवलं की माझ्या पत्रिका बघून मला कळायला पाहिजे मला बिझनेसमध्ये यायचे, मी इकडे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला हे का सांगतो, अशा हजारो शेकडो लोकांना मी सांगितलेलं आहे तुमचं शिक्षण हे नाही बंद करा, या साईडला तुमचं 100% या ठिकाणी ग्रोथ होईल. लाईफमध्ये सक्सेस होणं इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि समाधानी राहणं हे पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हे जे आहे हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये स्पष्टपणे आपल्याला आपण प्लॅन करू शकतो की आपण लाईफमध्ये काय करायचं आहे. मग मात्र स्काय इज लिमिट, तुम्हाला यश मिळायला काही हरकत नाही. आज 11वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, डायलामध्ये तुम्ही असणार आहे. आज 60 आणि 70% लोकांना नक्की कळत नाही की BComला जायला पाहिजे का मी BAला जायला पाहिजे, BBA करायला पाहिजे का MBA करताना ऑपरेशनमध्ये करायला पाहिजे, IB जायला पाहिजे का HR करायला पाहिजे किंवा कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे, माझ्या मार्केटिंग स्किल जास्त चांगला आहे का, ॲडमिनिस्ट्रेशन स्किल चांगला आहे का, HR PR स्किल चांगलं आहे. हे पत्र फॉर एक्झाम्पल मी का तुम्हाला सांगतो, हे बघा, हे फ्रॅक्शनल लेवलला ज्या ज्योतिषाला या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल माहीत नसणार असत नाही तोपर्यंत हे कांट अनालाइज. डॉक्टरची पत्रिका व्यवसायासाठी सक्सेस आहे, डॉक्टर बी ग्रुप का ए ग्रुप व्यवसायात घ्यायचे, चलो बी ग्रुप घ्या, सक्सेस मिळालाच पाहिजे. पर्सेंटेज वाढण्याचे बूस्ट कसं करायचं, दॅट इज माय पार्ट. मी तो पॉईंट कसं करायचं मी करेल. असं हा TV शोला हे बोलण्यासाठी वेळ खूप कमी असतो. हे असं मी बोलत बसलो ते 3-4 तास लागतील कमीत कमी मला एकेका पॉईंटवर बोलायचं झालं तर. ओव्हरऑल एक अवलोकन करून तुम्हाला सांगितलं की आपलं ज्योतिषशास्त्र एवढं चांगलं आहे आणि बेस्ट आहे आणि त्यामुळं आपण व्यवस्थित जर प्लॅन केला आणि त्यामुळे जर प्लॅनिंग करून जर पुढे जायचा प्रयत्न केला, आईवडिलांना पण त्रास होणार नाही, मुलांना पण त्रास होणार नाही आणि यू कॅन लिव्ह युअर पॅशन. तुमच्या पॅशनवर तुम्ही पुढे जाऊ शकता. नाही, बरोबर. आणि करिअर विषयीचं तुम्हाला काही विचारायचं असेल तर सरांनी सांगितलं की खूप छान असा खूप दांडगा अनुभव आहे आणि खूप छानपणे त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा शिक्षणासंदर्भात किंवा करिअर संदर्भात उत्तम मार्गदर्शन सर करू शकणार आहेत. सर, शिक्षणासंदर्भात विस्तृत चर्चा आपल्याला आणखी करायची आहे, पण त्यापूर्वी आपल्याला बरेच फोन येत आहेत. कोल्हापूरमधून कोमल पाटील यांचा फोन आहे. कोमलजी, माझा आवाज येतो तुम्हाला?
हॅलो. बोला. येतोय, आवाज येतोय. हा, मला माझ्या बहिणीचं विचारायचं होतं जन्मतारीख? करिअर बद्दल. तर जन्मतारीख 1/5/2000, हां जन्मवेळ दुपारी 2:45 हां. आणि इस्लामपूर सांगली जन्म ठिकाण. क्वेश्चन काय? करिअरचं विचारायचंय. ले ऑफ मध्ये ऍक्च्युली 5-6 महिन्यापूर्वी जॉब गेलाय, तर नवीन जॉब कधी लागल? क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन काय? क्वालिफिकेशन काय? BE कम्प्युटर झालंय. थांबा बघून येऊ. हा मीन रास आहे, उत्तरा भाद्रपद नक्षत्र आहे. जॉबच्या दृष्टिकोनातून बघा क्लिअर आहे. रवी हुशार आहे, बुद्धिमान आहे, ओके, ब्रिलियंट आहे. रवी, गुरु, बुध, शुक्र सगळेच भाग्यस्थानात ग्रह आहेत. मंगळ बसलेल्या करिअरच्या स्थानामध्ये त्याला खूप कायमचाच त्यांना स्ट्रगल किंवा त्या स्ट्रगलमधूनच पुढं जायला लागणार आहे. त्यामुळे मंगळात दान करणं, पूर्वीच्या अनेक शोमध्ये मंगळात दान सांगितलं ते करायला चालू करा, त्यांना गॅरंटीडली फायदा होईल. आणि डायमंड आणि माणिक वापरा, गॅरंटी फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा की ही पत्रिका फ्युचरिस्टिक पत्रिका आहे. व्यवसायात कमी यश आहे, जॉबमध्ये जास्त यश असलेली पत्रिका आहे. इच्छापूर्ती कोपी विश बॉक्स म्हणून माझा एक प्रोडक्ट आहे, मी दाखवायला मला वेळ मिळत नाही दरवेळेला. हा जो विश बॉक्स प्रोडक्ट आहे, हा म्हणजे एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा प्रोडक्ट आहे. 10 वर्षापूर्वी काढलेला कॉपीरायटेड प्रोडक्ट आहे. 20-22 कंट्रीज लोक वापरतात. यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लिहून त्यात कसं आपण अफर्मेशन किंवा तुम्हाला कशाबद्दल इच्छा मागून कसं यश मिळतं ते अनेक व्हिडिओज पण आहेत. इच्छा लिहून ठेवा, त्यामुळे तो मंत्रमंडळाला सुरुवात करा. अल्टिमेटली तुम्हाला जॉब हा लागतोच. म्हणजे प्रायव्हेट सोडा, गव्हर्नमेंट जॉब पण लागलेले आहे. ह्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत. आउट ऑफ इंडिया जायचं, आउट ऑफ इंडिया जायचं, विसाचं काम पण झालं, लग्न बऱ्याच गोष्टी झालेल्याच आहेत. तर ह्याचा या अफर्मेशनसाठी, या मॅन्युफॅक्चरिंगसाठी माझं जे वास्तू प्रोडक्ट आहे ते तुमच्या घरामध्ये वायव्य कोपऱ्यात ठेवायचं आहे. जॉबसाठी आता मुलांना शिक्षणात ॲडमिशन मिळायचं आहे, ॲडमिशन मिळण्यासाठी किंवा चांगले मार्क पडणार आहे माहिती आहे, तर ते चांगले मिळून चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे यासाठी पण याचा वापर होऊ शकतो. ऑलरेडी आहे, म्हणजे मी आज काढला असं नाही, हे 10 वर्षापूर्वी काढला प्रोडक्ट आहे आणि तो 100 वर्ष टिकेल या पद्धतीनं तो मी इको फ्रेंडली काढल्यावर तुम्ही वापरा, त्यात तुम्हाला फायदा होईल आणि पुढचं फ्युचर अतिशय उत्तम आहे. भारताबाहेर नाही, भारतामध्येच फ्युचर आहे, हे क्लिअर आहे. अगदी कोमलजी, धन्यवाद. तुम्हाला आणखी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, पिवळ्या पाटीवर जो दिसतोय त्यावर तुम्ही सरांना फोन करून त्या मार्गदर्शन आणखी घेऊ शकता. सर, आणखी बरेच फोन येत आहेत. सायली यांचा सुद्धा फोन आहे पुण्यावरून. सायली भाग्यवंतीजी. सायलीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बोला. मला करिअर विषयी विचारायचं होतं आणि प्रॉपर्टी विषयी. बोला. माझी जन्मतारीख आहे 13/6/2001. 13/6/2001. टाइम 9:45 PM रात्री. ओके. प्लेस सोलापूर ठिकाण. सोलापूर का कोल्हापूर? सोलापूर. सोलापूर, पंढरपूर, सोलापूर. ओके. हा. आणि मला हे विचारायचं आहे की प्रॉपर्टी विषयी विचारायचं आहे. शेती आहे का नशिबात? म्हणजे आम्हाला पंढरपूरकडे घ्यायची आहे शेती. शिक्षण काय झालं? शिक्षण काय झालं? शिक्षण माझं BCom झालंय कम्प्लीट. बर. बघा, BComच्या नंतर पुढे काय शिक्षण केलं नाही? BCom नंतर पुढे शिक्षण केलं का नाही? नाही केलं. नाही. बर. काय करता तुम्ही आता? नाही, हाऊसवाईफच आहे, घरी आहे, मॅरिड आहे. हुशार आहे तुम्ही, अतिशय ब्रिलियंट आहे, बुद्धिमान आहे तुम्ही. संतती हुशार, बुद्धिमान, 90%+ मार्क पडणारी संतती आहे. तुम्ही ऑलरेडी आध्यात्मिक आहे. लाईफ तुमचं 85+ आहे. ओके. आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. तुम्ही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटची परीक्षा द्या, तुम्हाला जॉब लागू शकतो. प्रॉपर्टीच्या साठी मला तुम्ही विचारलेलं आहे. तुमच्या पत्रिकेप्रमाणे तुमच्या नावावर जबरदस्त भरपूर प्रॉपर्टी असू शकते. प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला कुठलाही काही अडथळा ॲब्सोल्युटली मला दिसत नाही. मी काय म्हणतात, तुमच्या पत्रिकेत तुमच्या नावावर तुम्हाला प्रॉपर्टी दिसते. तुम्ही हात गाठला तर प्रॉपर्टी होणार, त्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ज्या घरात जाल त्या घरात तुमच्या म्हणजे ओव्हरऑल तुमच्या ग्रहस्थितीमुळे त्याचा प्रॉस्पेरिटी होणार आहे. मुद्दा हा आहे की तुमच्या घरात तुम्ही प्रश्न विचारला, ठीक आहे, पण तुमचे सासरे, तुमचे वडील, ह्यांची प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल का? ती क्लिअर होईल का? तर त्यांची पत्रिका बघितल्यानंतर ते क्लिअर होईल की खरंच ते त्यांना मिळून तुमच्यापर्यंत येईल का? सो तुम्हाला पत्रिका त्याची उत्तम आहे.
आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. ओव्हरऑल पत्रिका चांगली आहे. गव्हर्नमेंट जॉबचा प्रयत्न करा, तुम्हाला लागेल जॉब आणि नंतर तुम्ही नक्की सांगा तर पंडित तुम्ही सांगितलं तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागला आहे. अगदी सायलेज. आणि तुम्ही पुण्यामध्येच राहता, तुम्हाला आणखी जर काय विचारायचं असेल तर तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना डायरेक्ट भेटू सुद्धा शकता. सर, प्रश्नांकडे येण्यापूर्वी मला सांगावं असं वाटतं आमच्या प्रेक्षकांना, हे आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघतो जे आहे ते सगळं समोर आहे. आणि सर जे आता प्रेक्षकांशी बोलत आहेत त्यांच्याशी संवाद साधतायत, मात्र यापूर्वीचा त्यांचा जो दांडगा अनुभव आहे, बऱ्याच लोकांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे, खूप चांगले रिझल्ट्स आहेत. आणि त्यांनी स्वतः त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय, पाहूयात. मी माधुरी दुसाने आणि माझ्या मुलीचं नाव साक्षी दुसाने. आम्ही नाशिकला असतो. मी माझ्या मुलीसाठी गेल्या दीड वर्षापूर्वी सरांकडे आली तिच्या शिक्षणाबद्दल. आम्ही जेव्हा तिची पत्रिका दाखवल्यावर सरांनी सांगितलं की इथं फॉरेनची पत्रिका आहे. तर मग आम्ही प्रयत्न केले आणि विजासाठी आम्ही परत सरांकडे आलो. मग सरांनी आम्हाला काही रेमेडीज दिल्या आणि इच्छाकुपी सजेस्ट केली आणि इच्छाकुपीमध्ये तिने तिची इच्छा लिहून ती इच्छाकुपीमध्ये ठेवली. 15 दिवसात तिचा विजा झाला आणि ती गेल्या म्हणजे आता तिला जाऊन 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झाली तिला, ती अमेरिकेत आहे आता. तर माझ्या अनुभवावरून मी हे सांगते की आम्ही सामान्य घरातून आलेलो आहे. पण मला सरांनी जेव्हा मला सांगितलं की तुमची मुलगी अमेरिकेला जाणार आहे किंवा ती अमेरिकेत सेटल होणार आहे, तेव्हा आम्हाला थोडंसं हे वाटलं की मग कसं शक्य. पण ते सरांच्या अनुभवावरून आणि सरांनी दिलेल्या रेमेडीजवरनं ते अगदी सत्यात उतरलं. मी प्रेक्षकांना आणि हा व्हिडिओ जो पाहिजे त्यांना मी हे सांगेल की तुम्ही सरांकडचं मार्गदर्शन घ्या. आपल्या प्रत्येक अडचणीतून सर बाहेर काढतात आणि त्या अडचणीतून बाहेर येण्याचा आपण प्रयत्न करावा आणि तुम्ही सरांचं मार्गदर्शन अवश्य घ्या. मला अगदी मनपूर्वक मी सांगते की तुम्ही सरांचं अगदी मार्गदर्शन घ्या आणि सरांना सुद्धा मजा. सो नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पाटील आहे. तसा मी मूळचा कर्नाटकामधून आहे. सो सर्वप्रथम माझ्या आईने टेलिव्हिजनमध्ये पंडितजींना पाहिलं होतं. सो तिथून आईला वाटलं की माझंही थोडंसं कन्सल्टेशन करून घेऊ. सध्या मी एका MNC मध्ये रिसर्च अनालिस्ट या रोलसाठी आहे. 2020ची गोष्ट आहे, जेव्हा मी 11वी 12वी ज्याला आपण म्हणतो, जे मी सायन्समधून केलेलं. पण झालं असं की 12वी नंतर मी एक रेप्युटेड कॉलेजमध्ये वर्किंग म्हणजे स्टडी केलेलं. बट ॲट लास्ट मी तिथे फेल झालो. असा एक फेज होता की मी काहीच नाही करू शकत असं मला वाटत होतं. सो त्यावेळेला आईने कन्सल्टेशन घेतलं आणि पंडितजीने सांगितले की BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करणं हे उत्तम ठरेल. तो माझ्या डोक्यात हा कुठेही कन्सेप्ट नव्हता की मी पुढे जाऊन मी BBA वगैरे करेन आणि मला आयडिया नव्हती की कोर्स काय आहे. फक्त पंडितजींच्यावर विश्वास ठेवून मी BBA वगैरे केलो. पण येणाऱ्या 3 वर्षात माझा म्हणजे आउटपुट हा बराचसा चांगला होता, कारण की येणाऱ्या 3 वर्षात मला नियरली अबाउट 40 to 50 अवॉर्ड्स मी घेतले. ते असं मला वाटलं की 12वीला मी हारलोय पण ह्याच्यानंतर हारायचं नाही, हा मला कॉन्फिडन्स आला. कारण की इव्हन मी मॅक्झिमम वेळेला फर्स्ट प्राइज घेतलेत आणि थर्ड प्राइज फक्त मी एकदाच घेतलेले. कुठेही मला वाटलं नव्हतं की BBA घेईन. पण जेव्हापासून पंडितजीने सांगितलं तर BBA माझ्यासाठी म्हणजे एक टर्निंग पॉईंट होता तो. आणि आता सध्या मी रिसर्च अनालिस्ट म्हणून एक MNC मध्ये मी बोलू शकतो की लाईफ एक चांगल्या रोड मॅपवर चाललेलं आहे. आणि आपण पाहिलं की सरांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेला आपण पाहत होतो. सर, प्रश्नांकडे वळते, मात्र फोन येत आहेत. प्रतिभा देशमुख यांचा फोन आहे नाशिकवरून, त्यांच्याशी आपण बोलल्यानंतर मग प्रश्नाकडे बोलूया. प्रतिभाजी, माझा आवाज तुम्हाला येतोय? कमी येतोय आवाज तुमचा. हॅलो, हा येतोय. हा, मला मुलीची जन्मतारीख 6/2/2001. काय 6/2/2001 आणि जन्मवेळ 6:30 संध्याकाळी 6:30. जन्मतारीख सांगा परत एकदा. 6/2/2001. हा, वेळ 6:30 संध्याकाळी. हॅलो, हां 2001 संध्याकाळी 6:30 6:30. 18:30. ओके. वेळ, जन्म ठिकाण संगमनेर, नगर जिल्हा. ओके. प्रश्न काय? ती आता जॉब करते, करिअर विषयी आणि लग्नाचे योग कधी आहे तिचे. शिक्षण काय झालंय? ती UX UI डिझाईन केलंय तिने. काय केलंय? UX UI डिझाईनमध्ये केलं. ओके ओके, गुड. पत्रिका कशी आहे? ओके, बघा, पहिला मुद्दा लक्षात ठेवा, या पत्रिकेत मंगळवारी काय दोष नाही आहे.
गुरु अतिशय उत्तम लाभस्थानामध्ये, अतिशय शांत, प्रेमळ, आनंदी अशी मुलगी आहे. दिसायला स्मार्ट आहे, क्रिएटिव्हिटी आहे, डान्स, गाणं, पेंटिंग, ड्रॉइंग यामध्ये आकर्षण तिला असतं. क्रिएटिव्हिटी आहे, घेतलेला पाठ एकदम परफेक्ट आहे. यामध्ये जर मास्टर पण होऊ शकतं. वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ॲब्सोल्युटली काहीही प्रॉब्लेम नाही. लाईफ एकदम बेस्ट आहे आणि मुलगी स्वभावानं खूपच चांगली आहे. अशा खूप रेअर या अशा स्वभावाच्या मुली असतात. तेव्हा लग्नाच्या वेळेला मात्र या मुलीची पत्रिका 80% चांगली आहे. ज्या मुलावर लग्न करणार तो मुलगा रागीट नसायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर काय ते चुकलं तुमचं तर बिचाऱ्या या मुलीचा आयुष्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मुलगा बघताना ज्या प्रेक्षकांना आपल्या मुलीच्या दृष्टिकोनातून गुणमेलन करायचं, गुणमेलन 0 आहे. मी गुणमेलना व्हॅल्यू देत नाही. पंचांगातलं गुणमेलनला मी कधी व्हॅल्यू दिलेली नाही आहे. ओके, तर मी जे बघतो ते ग्रहमेलन हा पॉईंट आहे. ज्या लोकांना ग्रहमेलनाचा पॉईंट जर आपल्याला बघायचा असेल तर माझ्या ऑफिसमध्ये जे नंबर आहे त्या ठिकाणी मुलामुलींचं तुमच्या पत्रिका मॅचिंग संबंधी पाठवू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला व्हॉट्सॲपवरच येतं. माझ्याकडे यायची काही गरज असत नाही. मी चेक करतो आणि ते डिटेल तुम्ही पत्रिका येऊन चेक करतो. माझ्या टेबलवर येतं आणि जर फोटोग्राफ व्हॉट्सॲपवर तुम्हाला येतो. तुम्हाला घर बसल्या तुमचं मॅच मेकिंग जे आहे माझ्या ऑफिसमधून तुम्हाला कोऑर्डिनेशनने होऊ शकतं. ओके, आणि अजूनही लोकांचा असा प्रश्न आहे की पंडितजी तुम्ही स्वतः असता का? माझं ऑफिस जे आहे ते पुण्यामध्ये आहे. 3000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे आणि 15 ते 20 माझे असिस्टंट हे पुण्यामध्ये असतात. मुंबईला आपण त्यातले निम्मे असिस्टंट मुंबईचे वेगळे आहेत. तर नवी मुंबईला ऑफिस आहे आणि पुण्याला ऑफिस आहे. तर अपॉइंटमेंट घेऊन मीच प्रत्यक्ष तुम्हाला भेटत असतो. माझ्या असिस्टंटना तुमच्याशी पत्रिका बघण्याचा काही अधिकार नाही आहे. माझंच नॉलेज मीच असतो, मीच तुम्हाला समजून सांगतो. कोऑर्डिनेशनला फक्त तुम्हाला माझ्या असिस्टंट आहेत त्या तुमच्याबरोबर असतात. अगदी. आणि प्रतिभाजी तुम्हाला जर आणखी काही विचारायचं असेल तर सरांनी जसं म्हटलं तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवू शकता किंवा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू सुद्धा शकता. सर अगदी शेवटा काही क्षणच आहेत माझ्याकडे, फक्त एक महत्त्वाचा प्रश्न विचारा असं वाटतो. उच्च शिक्षण किंवा परदेश गमन जर असेल तर जाता येणार की नाही किंवा उच्च शिक्षण होणार की नाही हे योग असतात ते पत्रिकेमधून समजतात का? हे उच्च शिक्षणाचा योग आहे की नाही, परदेश गमन होईल की नाही हे पत्रिकेत 100% कळतं. मी तर बघून सांगतो की आजपर्यंत मला ते प्रोटेक्शन चुकलेलं नाही. अजून लक्षात घ्या, तुम्ही परदेश गमनाचा योग आहे की नाही, भले तुम्ही 10वी नापास असाल, 11वी 12वी किंवा BCom कॉमर्स झाला असेल, तुम्हाला इंग्रजीचं ABCD जरी येत नसेल आणि जर पत्रिकेत तुम्हाला दिसलं तर हे पत्रिकाचा माणूस आउट ऑफ इंडिया सेटल होणार आहे. असे पण माझे अनेक क्लायंट ऑल ओव्हर वर्ल्ड इकडे तिकडे बसले. त्यांना ऑलरेडी मी सांगितलं होतं की तुम्ही या देशात राहणार नाही. मग देशाच्या बाहेर जाण्यासाठी तुमचं खूप मोठं क्वालिफिकेशन असायला पाहिजे असं ॲब्सोल्युटली नाही आहे. शिक्षणाच्या पॉईंट ऑफ पण मी सांगू शकतो. परमनंट होणार आहे, परत येणार आहे ते पण सांगू शकतो. आणि कोणाला इच्छा आहे, मनात वाटतं की मी जाणारच आहे, ते होणार आहे की नाही ते पण सांगतो. तर यासाठी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय पत्रिका बघितल्याशिवाय काय कळणार नाही. अगदी. आणि आपला हा प्रोग्राम जो आहे तो दर मंगळवारी आणि रविवारी आपण याच टायमिंगला भेटतो. पुढच्या मंगळवारी आणि रविवारी सुद्धा आपण भेटणार आहोत. आणि तुम्हाला या संदर्भात काहीही जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही जो नंबर होता त्यावर तुम्ही फोन करू शकता. तुमच्या समस्या ज्या आहेत त्या सर सोडवतील. सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि पंडित शिवकुमारशी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.